एक देश एक निवडणूक म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल आणि हुकुमशाही आणण्याच्या भाजपच्या धोरणाला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला आहे। देशातील दलित, आदिवासी, ओबीसी यांची एकत्रित ताकद पाहता भाजपला संविधानामध्ये बदल करणे अवघड जात आहे। त्यामुळे एक देश एक निवडणूक करून भाजप आपले हुकुमशाहीचे ध्येय पूर्ण करत आहे। देशामध्ये एकाच वेळी निवडणुका घेऊन राष्ट्रीय मुद्द्यांच्या नावाखाली प्रादेशिक आणि स्थानिक मुद्दे दाबून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। म्हणण्यात येत आहे की निवडणुकीचा खर्च यामुळे कमी होईल, पण लोकशाहीमध्ये निवडणुका या खर्च कमी करण्यासाठी नसून तर प्रतिनिधित्व, समान संधी, समानता आणि विकास करण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया असते आणि ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असते आणि हीच निवडणूक प्रक्रिया बदलण्याचे काम भाजप करत आहे। एक देश एक निवडणूक आणून देशात हुकुमशाही स्थापित करण्याच्या भाजपच्या धोरणाला वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे। जर संसदेतील दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये जर हे विधेयक मंजूर झाले तर या विधेयकाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी न्यायालयीन लढा लढणार आहे। एक देश एक निवडणूक करून देशातील लोकशाही आणि विविधता संपवण्याचे काम भाजप करत आहे।